पाठ क्रमांक 27. AC मोटर रिवाइंडिंग. मोटरमधील जुनी दोषयुक्त वाइंडिंग काढून त्या ठिकाणी तशीच नवीन वाइंडिंग करण्याच्या क्रियेला रिवाइंडिंग असे म्हणतात. आपणास माहीतच आहे की AC 3 फेज इंडक्शन मोटरचा स्टेटर गोल असून त्यामध्ये अनेक स्लॉट्स असतात. त्या स्लॉट्समध्ये वाइंडिंग वायरची कॉईल तयार करून विशिष्ट पद्धतीने बसवलेली असते. 3 फेजसाठी 3 फेज वाइंडिंग एकमेकांच्या इलेक्ट्रिकल 120 डिग्रीत बसवून तिचे स्टार अथवा डेल्टा कनेक्शन केले जाते. 3 फेज वाइंडिंगपैकी प्रत्येकी एका फेज वाइंडिंगमध्ये अनेक कॉइल्स आवश्यकतेप्रमाणे सिरीजमध्ये जोडलेल्या असतात. ह्या वाइंडिंगला 3 फेजचा सप्लाय दिला असता स्टेटर वाइंडिंगपासून फिरते चुंबकीय क्षेत्र तयार होऊन रोटरला टॉर्क मिळतो आणि रोटर फिरून त्याच्या शाफ्टवर मेकॅनिकल पॉवर मिळते. एखाद्या वर्तुळाची एकूण डिग्री 360 अंश असते हे आपणास माहीत आहे. यास मेकॅनिकल डिग्री असे इंग्रजीत म्हणतात. परंतु इलेक्ट्रिकल 120 अंश म्हणजे नेमके काय हे समजण्यास थोडेसे कठीण जाईल, म्हणून आपण प्रथम इलेक्ट्रिकल डिग्रीविषयी माहिती घेऊ. मोटरचा स्टेटर म्हणजे एक वर्तुळच आहे. याच वर्तुळात अनेक स्लॉट्स आहेत. त्या स्लॉट्समध्ये कॉइल्स बसवून सप्लाय दिल्यास विद्युत चुंबकही तयार होतो. म्हणजे अनेक स्लॉटमध्ये अनेक कॉईल म्हणून त्या स्टेटरमध्ये अनेक चुंबकीय पोलही असतात. जवळच्या N पोल व S पोल यांच्या मध्यातील जे अंशात्मक अंतर असते त्या अंतरासच इलेक्ट्रिकल डिग्री असे म्हणतात. समजा एका मोटरमध्ये 2 पोल असतील तर पूर्ण वर्तुळात 2 पोल येतील. म्हणून N ते S मधील अर्धवर्तुळात 180 अंश व S ते N अशा दुसऱ्या अर्धवर्तुळात 180 अंश असे एकूण 360 अंश अंतर असते. म्हणजे 360 अंश या मेकॅनिकल डिग्रीमध्ये 2 पोल म्हणजे 1 पोलची जोडी होय. जर स्टेटरमध्ये P एवढे पोल असतील तर त्या पोलची जोडी म्हणजे P/2 होतील आणि पोलच्या जोडीप्रमाणे इलेक्ट्रिकल डिग्री वाढत जाईल. ही इलेक्ट्रिकल डिग्री खालील सूत्राच्या साहाय्याने माहित करता येते. एकूण इलेक्ट्रिकल डिग्री = 360 × पोलची जोडी. या एकूण इलेक्ट्रिकल डिग्रीमध्ये अनेक स्लॉट्स असतात. म्हणजेच प्रत्येक स्लॉट गणिक काही ना काही इलेक्ट्रिकल डिग्री येते. ही डिग्री खालील सूत्राच्या साहाय्याने माहित करता येते. इलेक्ट्रिकल डिग्री पर स्लॉट्स = एकूण इलेक्ट्रिकल डिग्री अपॉन एकूण स्लॉट्सची संख्या. आता आपणास इलेक्ट्रिकल डिग्री म्हणजे काय ते समजले आहे, म्हणून आपल्या मूळ वाइंडिंग विषयाकडे वळू. मोटरची वाइंडिंग करणे म्हणजे स्टेटरमध्ये विद्युत चुंबकाच्या साहाय्याने फिरते चुंबकीय क्षेत्र तयार करणे होय. आणि फिरते चुंबकीय क्षेत्र म्हणजे सारख्याच किमतींचे चुंबकीय क्षेत्र विशिष्ट डिग्रीने सतत बदलणारे चुंबकीय क्षेत्र होय. म्हणून वाइंडिंग करणे म्हणजे पोल तयार करणे होय असे थोडक्यात म्हणता येईल. तयार करणारे पोल हे सारख्या इलेक्ट्रिकल डिग्रीमध्ये बसवून सारख्या अंतराने चुंबकीय रेषा निर्माण करण्यासाठी वाइंडिंगचा फेज डिस्प्लेसमेंट माहीत करावा लागतो. फेज डिस्प्लेसमेंट म्हणजे स्टेटर स्लॉट्सच्या एका क्रमांकाच्या स्लॉटमधील कॉईल बाजूतून फेज वाइंडिंगचे A1 टोक बाहेर काढल्यास तेथून पुढे कितव्या स्लॉट्समधून B1 व C1 टोक बाहेर काढले पाहिजे हे दाखवणारी जागा होय. 3 फेज मोटरमध्ये फेज डिस्प्लेसमेंट खालील सूत्राने माहीत केला जातो. फेज डिस्प्लेसमेंट = 120 इलेक्ट्रिकल डिग्री पर स्लॉट. समजा एका 3 फेज वाइंडिंगचा फेज डिस्प्लेसमेंट 4 आहे तर 1 + 4 = 5 आणि 5 + 4 = 9. म्हणजेच 1 क्रमांक स्लॉटमधून A1 हे टोक बाहेर काढले तर 5 मधून B1 व 9 मधून C1 अशी वाइंडिंगची टोके सप्लायसाठी बाहेर काढली पाहिजे. वाइंडिंग संदर्भात काही संज्ञा. कॉईल साइड.
कॉईलचा जो भाग स्लॉटमध्ये बसवला जातो त्या भागास कॉईल साइड असे म्हणतात. कॉईल एंड. कॉईलचा जो भाग स्लॉट्सच्या बाहेर असतो त्या भागास कॉईल एंड असे म्हणतात. एंड रूम. कॉईलचा जो भाग स्लॉट्सच्या बाहेर असतो त्या भागाचे स्लॉट्सच्या तोंडापासून कमीत कमी व जास्तीत जास्त अंतरास एंड रूम असे म्हणतात. कॉईल लीड. कॉईलचे कनेक्शन करण्यासाठी कॉईलची जी टोके बाहेर काढली जातात त्या टोकास कॉईल लीड असे म्हणतात. कॉईल पिच. कॉईलची एक बाजू ज्या स्लॉट्समध्ये बसवलेली असते तो स्लॉट व त्याच कॉईलची दुसरी बाजू ज्या स्लॉटमध्ये बसवली जाते तो स्लॉट, या दोन स्लॉटमधील अंतराला म्हणजेच स्लॉट्सच्या संख्येला कॉईल पिच असे म्हणतात. कॉईल पिच इज इक्वल टू स्लॉट्सची एकूण संख्या अपॉन एकूण पोलची संख्या. वाइंडिंग करताना कॉईल पिच प्रमाणेच स्लॉट्समध्ये कॉईल्स बसवल्या जातात. सिंगल लेअर वाइंडिंग आणि डबल लेअर वाइंडिंगमध्ये सर्व कॉईलच्या कॉईल पिच सारखाच असतो. मात्र कॉन्सेंट्रिक वाइंडिंगमध्ये एका ग्रुपमधील सिरीज कॉईलचा कॉईल पिच वेगवेगळा असतो. सिंगल लेअरमध्ये एकूण स्लॉट्स व एकूण पोल यांचा भागाकार विषम आकडा येत असेल तर त्या संख्येच्या अलीकडील अथवा पलीकडील समसंख्या घ्यावी. मात्र डबल लेअर वाइंडिंगमध्ये पिचचा आकडा सम किंवा विषम असला तरी तो तसाच विचारात घ्यावा. पोलची संख्या. मोटरच्या नेमप्लेटवर मोटरचा वेग, RPM व मोटरला द्यावयाच्या सप्लायची फ्रिक्वेन्सी नमूद केलेली असते. फ्रिक्वेन्सीची किंमत 50 सायकल दर सेकंद निश्चित करून खालीलप्रमाणे पोलची संख्या माहीत केली जाते. पोल इज इक्वल टू 120 इंटू फ्रिक्वेन्सी अपॉन मोटरचे RPM. वरील सूत्रानुसार वेगवेगळ्या वेगासाठी मोटरमधील पोलची संख्या खालीलप्रमाणे असते. सिंक्रोनस वेग 3000, प्रत्यक्ष वेग 2900 आणि पोलची संख्या 2. सिंक्रोनस वेग 1500 असेल, प्रत्यक्ष वेग 1440 आणि पोलची संख्या 4. सिंक्रोनस वेग 1000 असेल, प्रत्यक्ष वेग 960 आणि पोलची संख्या 6. सिंक्रोनस वेग 750, प्रत्यक्ष वेग 720 आणि पोलची संख्या 8. कॉईलची संख्या. AC 3 फेज मोटार वाइंडिंगमध्ये सिंगल लेअर व डबल लेअर असे वाइंडिंगचे 2 प्रकार आहेत. सिंगल लेअर वाइंडिंगमध्ये कॉईलची संख्या स्लॉट्सच्या संख्यांच्या निम्मी असते आणि डबल लेअर वाइंडिंगमध्ये जेवढे स्लॉट्स असतील तेवढीच कॉईलची संख्या असते. कॉईलची संख्या कितीही जरी असली तरीही 3ही फेजसाठी असणाऱ्या कॉईलची संख्या सारखीच असते. म्हणजे कॉईल पर फेज इज इक्वल टू कॉईलची एकूण संख्या अपॉन फेजची संख्या. कॉईल ग्रुप. मोटरमधील फेजची संख्या व पोलची संख्या यांच्या गुणाकाराला कॉईल ग्रुप म्हणतात. कॉईल ग्रुप इज इक्वल टू फेज इंटू पोलची संख्या. समजा एका वाइंडिंगमध्ये 24 कॉईल असून 3 फेज व 4 पोल आहेत, तर त्यामध्ये 3 × 4 इज इक्वल टू 12 कॉईल ग्रुप होतील. म्हणजे कॉईलची संख्या जरी 24 असली तरीही त्यांचे फक्त 12 ग्रुप होतील. याचा अर्थ एका ग्रुपमध्ये एकापेक्षा अनेक कॉईल्स आहेत. कॉईल पर ग्रुप. एका ग्रुपमध्ये असणाऱ्या कॉईलच्या संख्येला कॉईल पर ग्रुप असे म्हणतात. कॉईल पर ग्रुप इज इक्वल टू एकूण कॉईलची संख्या अपॉन कॉईल ग्रुप. एका ग्रुपमध्ये कॉईलची संख्या जेवढी असेल त्या सर्व कॉईल्स सिरीजमध्ये जोडावयाच्या असतात. सिरीज कनेक्शनसाठी नेहमी बॉटम टू टॉप असे कनेक्शन केले पाहिजे. जसे वरील आकृतीत 3 कॉईलचा एक ग्रुप दाखवला आहे व त्यातील कॉईलचे बॉटम टू टॉप असे कनेक्शन दाखवले आहे. कोणत्याही मोटरमध्ये कॉईल बसवल्यानंतर प्रथम कॉईलचे ग्रुप पाडावे लागतात. त्यानंतर एका ग्रुपमधील सिरीज कॉईलची संख्या कॉईल पर ग्रुप माहीत करावे लागते. दर ग्रुपमध्ये समान कॉईल येत नसतील तर प्रथम ग्रुप 2चा,
दुसरा ग्रुप 1चा व तिसरा ग्रुप 2चा 2, 1, 2 करावे लागते. म्हणजे सर्व पोलसाठी येणाऱ्या कॉईलची संख्या सारखीच येते. कॉईल ग्रुपचे कनेक्शन. वाइंडिंगमध्ये कॉईल ग्रुप निश्चित केल्यानंतर एका ग्रुपचे कनेक्शन दुसऱ्या ग्रुपसोबत करण्यासाठी टॉप टू टॉप व बॉटम टू बॉटम अशी जोडणी करावी लागते. जसे खालील आकृतीमध्ये 2-2 कॉईलचे एकूण 4 ग्रुप दाखवले आहेत. त्यांची जोडणी पुढील प्रमाणे केली जाते. अशा प्रकारे एवढी माहिती घेतल्यानंतर प्रत्यक्ष वाइंडिंग करण्यासाठी एक उदाहरण घेऊन वाइंडिंग करूया. एक 3 फेज 400 व्होल्ट 50 सायकल दर सेकंद 1440 RPM 24 स्लॉट्स सिंगल लेयर वाइंडिंग. कॉईलची संख्या =12, पोलची संख्या =4, कॉईल पिच स्लॉट अपॉन पोल 24/4 म्हणजेच 1:6. कॉईल पर फेज कॉईलची संख्या अपॉन फेज 12/3 4 कॉईल पर फेज. कॉईल पर ग्रुप पर पोल एकूण कॉईल अपॉन फेज इंटू पोल 12/3 × 4 1 कॉईल. एकूण इलेक्ट्रिकल डिग्री 360 × 2 720. इलेक्ट्रिकल डिग्री पर स्लॉट एकूण इलेक्ट्रिकल डिग्री अपॉन स्लॉट्सची संख्या 720/24 30. फेज डिस्प्लेसमेंट 120 अपॉन इलेक्ट्रिकल डिग्री पर स्लॉट 120/30 4. 1 ला A1, 1 + 4 = 5 ला B1 आणि 5 + 4 = 9 ला C1. आता वाइंडिंग टेबल सिंगल लेयर प्रमाणे. 1 ते 6 A, 3 ते 8 C, 5 ते 10 B, 7 ते 12 A, 9 ते 14 C, 11 ते 16 B, 13 ते 18 A, 15 ते 20 C, 17 ते 22 B, 19 ते 24 A, 21 ते 2 C, 23 ते 4 B. अशा प्रकारे कॉईल बसवल्यानंतर एका ग्रुपमधील कॉईलची संख्या माहीत करावी. आपल्या उदाहरणामध्ये फक्त एकाच कॉईलचा ग्रुप आहे, म्हणून प्रत्येक ग्रुपला फेजची नावे ABC द्यावे. एका क्रमांकाच्या स्लॉटमधून A1 टोक काढावयाचे आहे, म्हणून 1 ते 6 ला A असे नाव द्यावे. तेथून पुढे फेज डिस्प्लेसमेंटनुसार 5 क्रमांकाच्या स्लॉटमधून B1 टोक काढावयाचे आहे, म्हणून 5 ते 10 ला B असे नाव द्यावे. आता 1 ते 6 व 5 ते 10 यांच्यामध्ये 3 ते 8 हा ग्रुप राहिलेला आहे, म्हणून त्या ग्रुपला राहिलेल्या तिसऱ्या फेजचे C असे नाव द्यावे. त्यामुळे आपल्या ह्या वाइंडिंगमध्ये ACB असा फेज क्रम येईल. अशा प्रकारे प्रत्येक कॉईल ग्रुपला नावे दिल्यानंतर ABC या फेजमधील कॉईल ग्रुप स्वतंत्रपणे बाजूला दाखवावे. A फेज 1 ते 6, 7 ते 12, 13 ते 18, 19 ते 24. B फेज 5 ते 10, 11 ते 16, 17 ते 22, 23 ते 4. आणि C फेज 9 ते 14, 15 ते 20, 21 ते 2, 3 ते 8. आता प्रत्येक फेजमधील कॉईल ग्रुपचे कनेक्शन करावे, जे आकृतीत दाखवले आहे. वाइंडिंगमधील कनेक्शन केल्यानंतर प्रत्येक स्लॉटमधून करंट पाठवल्यास त्याची दिशा पाहून प्रत्येक स्लॉटला मार्किंग करावे, म्हणजे पोल तयार झाले किंवा नाही ते समजून येते. जर पोल बरोबर येत असतील तर केलेली वाइंडिंग अचूक आहे असे समजावे. करंटची दिशा ठरवताना 3 पैकी एका फेज करंटची दिशा उलट समजावी, जसे वर C फेजचा करंट दाखवला आहे. उदाहरण 2. एक 3 फेज 400 व्होल्ट 50 सायकल दर सेकंद 1440 RPM 24 स्लॉट्स
डबल लेअर वाइंडिंग. कॉईलची संख्या 24. कॉईल पिच इज इक्वल टू 24/4 बरोबर 6 म्हणजेच 1:6. कॉईल पर फेज बरोबर 24/4 बरोबर 8 कॉईल्स. कॉईल पर ग्रुप पर पोल इज इक्वल टू 24/3 × 4 इज इक्वल टू 2 कॉईल्स. बाकी गोष्टी वरील उदाहरण एक प्रमाणेच. वाइंडिंग टेबल. डबल लेअर प्रमाणे कॉईल बसवताना सलगपणे स्लॉटमध्ये कॉईल बसवले पाहिजे. जसे 1 ते 6, 2 ते 7 ए, 3 ते 8, 4 ते 9 सी, 5 ते 10, 6 ते 11 बी, 7 ते 12, 8 ते 13 ए, 9 ते 14, 10 ते 15 सी, 11 ते 16, 12 ते 17 बी, 13 ते 18, 14 ते 19 ए, 15 ते 20, 16 ते 21 सी, 17 ते 22, 18 ते बी, 19 ते 24, 20 ते 1 ए, 21 ते 2, 22 ते 3 सी, 23 ते 4, 44 ते 5 बी. या ठिकाणी एका कॉईल ग्रुपमध्ये सिरीज कॉईलची संख्या 2 आहे म्हणून रिवाइंडिंगची पूर्वतयारी. मोटर खोलण्यापूर्वी मोटरचा नेमप्लेट डाटा नोंद करून ठेवावा. त्यामध्ये खालील नोंदी असाव्यात. मोटरची क्षमता वॅट्स किंवा HP मध्ये, व्होल्टेज, मोटरची फुल लोड स्पीड RPM, करंट, कनेक्शनचा प्रकार स्टार किंवा डेल्टा, इन्सुलेशनचा प्रकार. अशा प्रकारचा नेमप्लेट डाटा नोंद घेतल्यानंतर मोटर खोलावी. मोटर खोलणे. मोटरच्या शॉफ्टवर पुली बसवलेली असल्यास पुली पुलरने पुली खोलून घ्यावी. नंतर एंड प्लेटवरील बेअरिंग कॅपचे स्क्रू खोलून कॅप काढावी. एंड प्लेटवर आणि बॉडीच्या त्या बाजूवर सेंटर पंच किंवा छन्नीच्या साहाय्याने खुणा करून घ्याव्यात. म्हणजे वाइंडिंग झाल्यानंतर मोटरची पुन्हा जुळवणी करताना एंड प्लेटची अदलाबदल होणार नाही. खुणा केल्यानंतर एंड प्लेट्सचे स्टड काढून मोटर खोलावी. मोटर खोलल्यानंतर आतील माहितीची पुढील प्रमाणे नोंद करावी. स्लॉट्सची संख्या, वाइंडिंगचा प्रकार, कॉईलची संख्या, कॉईल पिच, एंड रूमचे अंतर मोजून नोंद ठेवावी. म्हणजे नवीन बसवण्यात येणाऱ्या कॉईलचा आकार समजतो. स्टेटर रिकामा करणे. स्टेटर स्लॉटमधील जळालेली कॉईल बाहेर काढणे म्हणजे स्टेटर रिकामा करणे होय. कॉईल स्लॉट्सपासून बाहेर काढण्यासाठी पटाशी, लहान छन्नी किंवा हेक्सॉ ब्लेडच्या साहाय्याने कॉईलची एक बाजू तोडून घ्यावी. नंतर प्लायरच्या साहाय्याने थोडे थोडे वेढे स्लॉट्सपासून उपसून बाहेर काढावे. अशा प्रकारे स्लॉटमधून कॉईल बाहेर काढताना स्लॉट्सची टोके व कोअर खराब होणार नाहीत याची काळजी घ्यावी. वायर गेज व टर्न्सची संख्या. जुन्या वाइंडिंगसाठी वापरलेल्या कॉईलमधील टर्न्सची संख्या मोजून एका कॉईलचे वजन नोंद करून ठेवावे. तसेच त्या वायरचा गेज मोजून रिवाइंडिंगसाठी त्याच गेजचा नवीन वायर आणावा. नवीन वापरण्यात येणारा वायर व जुना जळालेला वायर यांचा गेज मोजण्यासाठी शक्यतो एकाच गेज प्लेटचा किंवा मायक्रोमीटरचा उपयोग करावा. त्यामुळे गेज प्लेट किंवा मायक्रोमीटरच्या एररचा परिणाम प्रत्यक्ष गेजवर होणार नाही. एखादे वेळी विशिष्ट गेजचा वायर उपलब्ध नसेल तर मूळ गेजपेक्षा 3 गेज जास्तीचा वायर दुहेरी करून वापरता येतो. उदाहरणार्थ, जुना वायर 22 गेजचा असेल तर त्याऐवजी 25 गेजचा वायर दुहेरी डबल करून कॉईल तयार करता येते. स्लॉट साफ करणे. जुनी वाइंडिंग स्लॉट्सच्या बाहेर काढल्यानंतर स्लॉट्सच्या तळाशी इन्सुलेटिंग वॉर्निश व इन्सुलेटिंग पेपरचा काही भाग चिकटून असतो. त्यास घासून काढून स्लॉट्स साफ करावे. आवश्यकता भासल्यास केरोसिन टाकून स्वच्छ कापड व ब्रशच्या साहाय्याने स्लॉट्स स्वच्छ करावे. नंतर स्लॉट्समध्ये एअर ब्लोअरच्या साहाय्याने जोराच्या हवेचा मारा करून कोअरमधील घाण, धूळ स्वच्छ करावे. स्लॉटमध्ये इन्सुलेशन पेपर बसवणे. स्लॉटमध्ये कॉईल बसवण्यापूर्वी स्लॉट्स इन्सुलेट करणे आवश्यक असते. म्हणून त्या स्लॉटमध्ये लेदराइज्ड पेपर, प्रेसबॉर्न पेपर,
एम्पायर क्लॉथ किंवा प्लॅस्टिक पेपर यांचा स्लॉट इन्सुलेशन म्हणून वापर केला जातो. हा पेपर स्लॉट्सच्या लांबीपेक्षा थोडासा जास्तीचा कापून त्याच्या दोन्ही टोकांकडे घडी घालून स्लॉट्समध्ये बसवला जातो. हा पेपर बसवल्यानंतर त्याच्या कडा स्लॉट्सच्या वर निघणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. कॉईल तयार करणे. वाइंडिंगमधील कॉईल पिचनुसार योग्य आकाराचे मोजमाप घेऊन आवश्यक तेवढ्या टर्न्सची कॉईल तयार केली जाते. त्यासाठी एखादा फॉर्मर तयार करून त्यावर कॉईल गुंडाळली जाते. दुसऱ्या पद्धतीत एका छोट्या पाटीवर काही अंतरावर लांब खाचा पाडतात आणि त्या पाटीवर अर्धगोलाकार अथवा गोलाकार कप्प्या बसवतात. दोन्ही बाजूकडील कप्प्याचे अंतर खाचेमधील नटबोल्ट जुळवून आवश्यकतेप्रमाणे जुळवून घेतात आणि या कप्प्यावर वायर गुंडाळून एका पोलमधील सर्व कॉइल्सच्या लांबी इतकी एक लूप लढ तयार करतात. हीच लढ एका कॉईलच्या पिचनुसार स्लॉटमध्ये बसवून त्याच लढीमधील राहिलेल्या कॉईलला दुमडून पुन्हा दुसऱ्या स्लॉटमध्ये बसवतात. थोडक्यात लढ म्हणजे अनेक कॉईल एवढी एकच मोठी कॉईल तयार करून त्याच कॉईलला दुमडून अनेक सिरीज कॉईल एकत्र तयार करणे होय. स्लॉटमध्ये कॉईल बसवणे. कॉईल तयार केल्यानंतर त्या कॉईलची जी बाजू स्लॉटमध्ये बसवावयाची आहे त्या बाजूतील तारा योग्य रीतीने सुट्या मोकळ्या करून घ्यावे आणि त्या तारा 1-1, 2-2 करून स्लॉटमध्ये बसवावे. स्लॉटमध्ये घातलेल्या तारा पुशरच्या साहाय्याने स्लॉट्सच्या तळाशी व्यवस्थित पसरून घ्याव्यात. पुशरने वारंवार ताराच्या वरूनही तारा आतमध्ये ढकलाव्यात, म्हणजे त्यामुळे स्लॉटमध्ये कॉईल दाटणार नाही. पुशरने तारा दाबून घेतेवेळी स्लॉट्सच्या तळाशी असलेला इन्सुलेशन पेपर घासून फाटणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच कॉईल बसवतेवेळी अधूनमधून कॉईलच्या दोन्ही बाजूस हातानेही दाब देत राहावे, म्हणजे त्यामुळे स्लॉट्समध्ये कॉईल चांगली चोपून बसण्यास मदत होईल. कॉईल बसवताना कॉईलचे सुरुवातीचे टोक टॉप स्लॉट्सच्या तळाशी येईल व शेवटचे टोक बॉटम स्लॉट्सच्या तोंडाशी येईल अशा रीतीने कॉईल स्लॉट्समध्ये बसवावे. कॉईल्स तपासून पाचर बसवणे. स्लॉटमध्ये कॉईल बसवल्यानंतर प्रत्येक कॉईलची कंटिन्युटी टेस्ट व इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्ट घ्यावी. कॉईल्स चांगल्या असल्याची खात्री झाल्यानंतर त्या कॉईलवर स्लॉट्सच्या मध्ये बांबूचे पाचर वेजेस बसवावे. त्यासाठी स्लॉट्सच्या तोंडाच्या आकाराचे व स्लॉट्सच्या लांबीपेक्षा किंचित लांब, साधारणपणे 5 ते 6 मिलीमीटर लांब अशा आकाराचे बांबूचे किंवा फायबरचे पाचर तयार करावे. त्याचा वरील भाग चाकूने घासून थोडासा निमुळता करून पाचर घासून गुळगुळीत करावे. असे पाचर स्लॉट्सच्या एका तोंडाशी ठेवून हातोडीने हळुवारपणे ठोकून पाचर बसवावे. कॉईलची जोडणी करणे. सर्व कॉईल्स स्लॉटमध्ये बसवल्यानंतर त्याचे लीड्स घासून त्यावरील इन्सुलेशन काढावे. सूत्राच्या साहाय्याने किंवा जुन्या वाइंडिंगप्रमाणे कॉईल पर ग्रुप पर पोल माहीत करावा. एका ग्रुपमधील सर्व कॉईल्स बॉटम टू टॉप जोडून सिरीज जोडणी करावी. सर्व ग्रुपमधील कॉईलची सिरीज जोडणी झाल्यानंतर एका ग्रुपची जोडणी दुसऱ्या ग्रुपसोबत करावी. त्या ग्रुप जोडणीसाठी टॉप टू टॉप व बॉटम टू बॉटम अशी जोडणी करून प्रत्येक फेज वाइंडिंगचे सुरुवातीचे व शेवटचे टोके बाहेर काढून टर्मिनल बॉक्सच्या टर्मिनलशी जोडावे. सर्व जॉईंटवर सॉल्डरिंग करून त्यावर योग्य त्या आकाराच्या स्लीव चढवाव्या. टेपिंग व वॉर्निशिंग करणे. सर्व कनेक्शन झाल्यानंतर वाइंडिंगवर कॉटन टेप गुंडाळून टेपिंग करावे आणि त्या वाइंडिंगवर वॉर्निश टाकून त्यास चांगले वाळू द्यावे. अशा प्रकारे संपूर्ण रिवाइंडिंग झाल्यानंतर मोटरची पूर्ववत जुळवणी करावी. वाइंडिंग नमुन्यादाखल काही उदाहरणे. 24 स्लॉट्स, 2 पोल, सिंगल लेअर, 3 फेज 400 व्होल्ट पर 50 सायकल पर सेकंद मोटारची वाइंडिंग. कॉईलची संख्या बरोबर 12. कॉईल पीच बरोबर स्लॉट अपॉन पोल बरोबर 24/2 बरोबर 12 म्हणजेच 1 ते 12. कॉईल पर फेज बरोबर 12/3 बरोबर 4 कॉईल्स. कॉईल पर ग्रुप पर पोल इज इक्वल टू कॉईलची संख्या अपॉन फेज इंटू पोल
बरोबर 2 कॉइल्स. एकूण इलेक्ट्रिकल डिग्री बरोबर 360 गुणिले 1 बरोबर 360 अंश. इलेक्ट्रिकल डिग्री बरोबर 360/24 बरोबर 15 अंश. फेज डिस्प्लेसमेंट बरोबर 120/15 बरोबर 8. 1 ला A1, 1 + 8 बरोबर 9 ला B1, 9 + 8 बरोबर 17 ला C1. वाइंडिंग टेबल 1 ते 12, 3 ते 14 A, 5 ते 16, 7 ते 18 C, 9 ते 20, 11 ते 22 B, 13 ते 24, 15 ते 2 A, 17 ते 4, 19 ते 6 C, 21 ते 8, 23 ते 10 B. उदाहरण 2. 24 स्लॉट्स, 2 पोल, डबल लेयर, 3 फेज 400 व्होल्ट, 50 सायकल पर सेकंद मोटारची वाइंडिंग. कॉइलची संख्या बरोबर 24. कॉइल पीच बरोबर 24/2 बरोबर 12 म्हणजे 1 ते 10. कॉइल पर फेज बरोबर 24/3 बरोबर 8 कॉइल्स. कॉइल पर ग्रुप पर पोल इज इक्वल टू 24/2 × 3 इज इक्वल टू 4 कॉइल्स. बाकी गोष्टी उदाहरण 1 प्रमाणे. वाइंडिंग टेबल डबल लेयर प्रमाणे 1 ते 12, 2 ते 13, 3 ते 14, 4 ते 15 A, 5 ते 16, 6 ते 17, 7 ते 18, 8 ते 19 C, 9 ते 20, 10 ते 21, 11 ते 22, 12 ते 33 B, 13 ते 24, 14 ते 1, 15 ते 2, 16 ते 3 A, 17 ते 4, 18 ते 5, 19 ते 6, 20 ते 7 C, 21 ते 8, 22 ते 9, 23 ते 10, 24 ते 11 B. कनेक्शन टेबल आकृतीत दाखवल्याप्रमाणे. उदाहरण 3. 36 स्लॉट्स, 1440 RPM, सिंगल लेयर, 3 फेज मोटरची वाइंडिंग. कॉइलची संख्या बरोबर 18 कॉइल्स. पोलची संख्या बरोबर 4. कॉइल पीच बरोबर 36/4 बरोबर 9 म्हणजेच 1 ते 10. कॉइल पर फेज बरोबर 18/3 बरोबर 6 कॉइल्स. कॉइल पर ग्रुप पर पोल बरोबर 18/3 × 4 बरोबर 1.5 कॉइल्स. म्हणजेच कॉइल पर ग्रुप पर पोल इज इक्वल टू 2 ते 1 ते 2. एकूण इलेक्ट्रिकल डिग्री बरोबर 360 × 2 बरोबर 720 अंश. इलेक्ट्रिकल डिग्री पर स्लॉट्स बरोबर 720/36 बरोबर 20 अंश. फेज डिस्प्लेसमेंट बरोबर 120/20 बरोबर 6. म्हणजेच 1 ला A1, 1 + 6 बरोबर 7 ला B1, 7 + 6 बरोबर 13 ला C1. वाइंडिंग टेबल आणि कनेक्शन टेबल आकृतीत दाखवल्याप्रमाणे. उदाहरण 36 स्लॉट्स, 4 पोल, 1440 RPM, 3 फेज डबल लेयर वाइंडिंग. कॉइलची संख्या बरोबर 36 कॉइल्स. पोलची संख्या बरोबर 4 पोल. कॉइल पीच बरोबर 36/4 बरोबर 9 म्हणजेच 1 ते 10. कॉइल पर फेज बरोबर 36/3 बरोबर 12 कॉइल्स. कॉइल पर ग्रुप पर पोल बरोबर 36/3 × 4 बरोबर 3 कॉइल्स. एकूण इलेक्ट्रिकल डिग्री बरोबर 360 × 2 बरोबर 720 अंश. इलेक्ट्रिकल डिग्री पर स्लॉट्स इज इक्वल टू 720/36 बरोबर 20 अंश. फेज डिस्प्लेसमेंट बरोबर 120/20 बरोबर 6. म्हणजेच 1 ला A1, 7 ला B1, 13 ला C1. वाइंडिंग टेबल, कनेक्शन टेबल आणि पोल फॉर्मेशन आकृतीत दाखवल्याप्रमाणे.